तुमची किंमत वाढवायची असेल तर या 10 सवयी लावा. नमस्कार मित्रांनो, आपण अनेकदा लोकांसाठी खूप काही करतो. त्यांच्या अडचणीच्या वेळी मदत करतो. त्यांचं ऐकून घेतो आणि प्रत्येक नातं जपण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही काही वेळा आपल्याला वाटतं की लोक आपल्याला गृहीत धरू लागले आहेत. आपण नेहमी उपलब्ध असतो, नेहमी समजून घेतो आणि प्रत्येकासाठी धावून जातो. म्हणूनच कदाचित लोकांना आपली किंमत कळत नाही. खरं तर स्वतःची किंमत वाढवण्यासाठी मोठे पैसे किंवा मोठं पद लागते असं नाही. काही छोट्या सवयी आपल्या व्यक्तिमत्वाला वेगळी ओळख देतात. आज आपण अशाच 10 सवयींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तुमचं महत्त्व लोकांच्या नजरेत वाढवू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. लोकांना नेहमी तुमची सवय लागू देऊ नका. आपण अनेकदा प्रत्येकासाठी उपलब्ध राहतो. कोणालाही मदत हवी असेल तर आपण लगेच पुढे जातो. सुरुवातीला लोकांना आपला स्वभाव आवडतो, पण हळूहळू त्यांना त्याची सवय लागते. मग ते तुमच्या वेळेचा, तुमच्या मेहनतीचा आणि तुमच्या चांगुलपणाचा विचार करणं बंद करतात. त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःला जबाबदार समजू नका. काही वेळा स्वतःसाठी ही वेळ काढा. लोकांना तुमची किंमत तेव्हाच समजते जेव्हा त्यांना तुमच्या अनुपस्थितीची जाणीव होते. म्हणून मदत करा, पण स्वतःला विसरू नका. 2. कधी कधी मुद्दाम शांत राहून समोरच्याचं निरीक्षण करा. प्रत्येक वेळी लगेच उत्तर देणं आणि प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. अनेक वेळा शांत राहिल्यावर आपल्याला समोरच्या व्यक्तीचा खरा स्वभाव समजतो. काही लोक फक्त आपल्या प्रतिक्रियेची वाट पाहत असतात, तर काही लोक आपल्या शांततेचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात. हुशार माणूस प्रत्येक वादात पडत नाही. तो आधी परिस्थिती समजून घेतो आणि मगच बोलतो. लक्षात ठेवा, काही वेळा शब्दांपेक्षा शांतता जास्त प्रभावी असते. 3. सगळ्यांच्या अडचणी स्वतःच्या डोक्यावर घेऊ नका. आपल्या आसपास असे अनेक लोक असतात जे स्वतःच्या समस्या सोडवण्याऐवजी त्या दुसऱ्यांवर टाकण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही प्रत्येकाची जबाबदारी स्वतःवर घेतली तर एक दिवस तुम्हीच मानसिकदृष्ट्या थकून जाल. मदत करणं चुकीचं नाही, पण प्रत्येक वेळी स्वतःच पुढे जाणं योग्यही नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या समस्यांशी सामना करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे इतरांची काळजी घ्या, पण स्वतःच्या मनशांतीचाही विचार करा. 4. एखादी व्यक्ती तुमच्याशी कशी वागते हे तुमच्या गरजेच्या वेळी पहा. अनेक लोक आनंदाच्या वेळी आपल्या आसपास असतात. ते आपल्या सोबत हसतात, बोलतात आणि आपुलकी दाखवतात. पण खरा माणूस कोण आहे हे अडचणीच्या वेळी समजतं. जेव्हा तुम्हाला कोणाची गरज असते तेव्हा कोण तुमच्या पाठीशी उभं राहतं आणि कोण दूर जातं हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे लोकांचं मूल्यमापन त्यांच्या गोड बोलण्यावर करू नका. त्यांचं वागणं आणि त्यांची साथ यावरूनच त्यांची खरी किंमत ठरते. 5. नेहमी पहिला मेसेज आणि पहिला फोन तुम्हीच करू नका. काही नात्यामध्ये आपणच नेहमी पुढाकार घेत असतो. आपणच फोन करतो, आपणच मेसेज करतो आणि आपणच नातं टिकवण्याचा प्रयत्न करतो. पण कधी कधी थांबून पहा. समोरची व्यक्ती ही तुमची आठवण काढते का? तिलाही तुमच्याशी बोलायची इच्छा होते का? कारण नातं टिकवण्याची जबाबदारी फक्त एका व्यक्तीवर नसते. जर प्रत्येक वेळी तुम्हीच प्रयत्न करत असाल तर त्या नात्याबद्दल पुन्हा विचार करण्याची गरज असते. 6. तुमच्या अनुपस्थितीही काम चालेल अशी सवय लोकांना लावू नका. अनेक लोक प्रत्येक काम स्वतःच करतात. घर असो किंवा कामाची जागा, ते प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेतात. पण त्यामुळे लोकांना वाटू लागतं की तुम्ही नेहमी सगळं सांभाळाल. एक दिवस तुम्ही थकलात किंवा वेळ देऊ शकला नाही तर लोक नाराज होतात. त्यामुळे प्रत्येक जबाबदारी स्वतःवर घेऊ नका. लोकांनाही त्याची जबाबदारी समजू द्या. त्यामुळे तुमचं महत्त्व कमी होणार नाही. उलट लोकांना तुमची मेहनतीची जाणीव होईल. 7. तुमचा दिवस कसा गेला हे प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. आपल्या आयुष्यात काय चाललं आहे, आपण कुठे जातो, काय करतो आणि कोणत्या अडचणीमधून जातो हे प्रत्येकाला सांगण्याची गरज नसते. काही गोष्टी फक्त स्वतःपुरत्याच ठेवणं चांगलं असतं. कारण प्रत्येकजण तुमच्या आनंदात आनंदी असेलच असं नाही. काही लोक फक्त माहिती गोळा करतात. त्यामुळे कोणासमोर किती बोलायचं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. 8. काही लोकांना फक्त ऐकू द्या, पण प्रत्येक गोष्टीवर सल्ला देऊ नका. अनेक वेळा लोकांना उपाय नको असतो, त्यांना फक्त त्यांचं मन मोकळं करायचं असतं. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीत सल्ला द्यायला लागला तर काही लोक तुमच्यावरच अवलंबून राहू लागतात. त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःला सगळ्यांच्या समस्या सोडवणारा माणूस बनू नका. काही वेळा फक्त ऐकून घेणंही पुरेसं असतं. यामुळे तुमच्यावरचा ताण कमी होतो आणि नातीही चांगली राहतात. 9. प्रत्येक नात्यात तुमची एक मर्यादा ठेवा. प्रेम, मैत्री आणि नातेसंबंध खूप महत्त्वाचे असतात. पण प्रत्येक नात्यात काही मर्यादा असणंही तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीत तडजोड करत राहिलात तर लोक तुमच्या भावनांची किंमत करेनासे होतात. त्यामुळे योग्य ठिकाणी नाही म्हणायला शिका आणि स्वतःच्या स्वाभिमानाचं रक्षण करा. ज्या नात्यात आदर नाही त्या नात्यात जास्त काळ टिकून राहणं योग्य नसतं. 10. जिथे तुमचा आदर होत नाही तिथे जास्त वेळ थांबू नका. जगात प्रत्येक ठिकाणी आपल्याला सन्मान मिळेलच असं नाही. काही लोक तुमच्या चांगुलपणाला कमजोरी समजतात, तर काही लोक तुमच्या भावनांची किंमत करत नाहीत.
अशा ठिकाणी वारंवार स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, कारण खरी माणसं तुमची किंमत ओळखतात. तुमचा वेळ आणि तुमची ऊर्जा अशा लोकांवर खर्च करा जे तुमचा आदर करतात आणि तुमचं महत्त्व समजतात. मित्रांनो, स्वतःची किंमत वाढवण्यासाठी इतरांना बदलण्याची गरज नसते, फक्त आपल्या काही सवयी बदलण्याची गरज असते. जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेची, भावनांची आणि स्वाभिमानाची किंमत करता, तेव्हा जगही तुमची किंमत करू लागतं. त्यामुळे आजपासून या सवयी आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.